नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भात. ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ही विक्रोळीमध्ये सुरू होणार आहे. विक्रोळीच्या 90 फीट रोडवर ही सभा होणार आहे. प्रचाराला सुरुवात केलेल्या ठाकरे बंधूंनी आणि पहिलीच त्यांची संयुक्त सभा ही मुंबईत पार पडते. ठाकरे बंधूंची पहिली सभा ही विक्रोळी, मुंबईच्या विक्रोळी या ठिकाणी पार पडते. इथले आमदार हे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा पार पडते. आता या सभेमध्ये ठाकरे बंधू काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. तर ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा विक्रोळीमध्ये पार पडते. सभेची पूर्ण तयारी झालेली आहे. 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि संयुक्तरित्या महानगरपालिकेतील निवडणूक लढवत आहेत. विक्रोळीमध्ये ही पहिली सभा पार पडते आणि या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू कुणाकुणावर हल्लाबोल करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. एक दिवसापूर्वी ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेत. जय, थोड्याच वेळात ही संयुक्त सभा पार पडेल. उत्साह कसा आहे आणि या सभेची तयारी कशा प्रकारे करण्यात आली आहे? जगदीश, खरं पाहायला गेलं तर सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज एका शाखेला जे आहे ते एकत्रित भेट देणार असल्याची माहिती जी आहे ते मिळत आहे. खरं म्हणजे आज विक्रोळी येथील विक्रोळी या कन्नमवार नगर येथे खरं तर या दोन्ही बंधूंची एकत्रित पहिली सभा जी आहे ते पार पडणार होती. मात्र ही सभा जी आहे ती आज काही कारणास्तव रद्द करण्यात आली आणि आज हे दोन्ही भाऊ एकत्रितपणे शिवडी येथील शाखा क्रमांक 202, 203, 204, 205 या वॉर्ड क्रमांकामध्ये जे आहे ते एक त्यांचा मेळावा जो तो निर्धार मेळावा पार पडणार आणि या ठिकाणी खरं तर हे दोन्ही बंधू एकत्रित येण्याचं पाहायला मिळतं. आणि खरं तर हा लालबाग परिसर जो तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा परिसर आहे. शिवडी, वडाळा, माहीम, दादर हा संपूर्ण परिसर या ठिकाणी शिवसेना असेल किंवा मनसेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती प्रचार जो आहे तो केला जात आहे. मराठी बहुल भाग जो आहे तो हा मानला जातो आणि या ठिकाणी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते एकत्रित एका शाखेला तिथे भेट देणारे सर्व कार्यकर्त्यांना या संदर्भात मार्गदर्शन करणार आणि कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये दोन ठाकरे बंधूंची युती जी झाली आहे याचा विजय कसा मिळवायचा या संदर्भात जे आहे ते मार्गदर्शन यावेळी लालबागमध्ये करणार. त्यामुळे अतिशय महत्वाचा ही शाखेचं उद्घाटन जे आहे ते मात्र जय, ही सभा का कॅन्सल झाली या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? निश्चितच आपण पाहिलं तर खरं म्हणजे उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा जी आहे होणार आहे याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती सोपवण्यात आली आणि या दोन्ही नेत्यांकडनं या सभेचा आणि किंवा प्रचार रॅलीचा आढावा जो तो घेण्यात आला. मात्र या प्रचारासाठी आता अवघे 8 दिवस उरले. त्यामध्ये आता प्रामुख्याने शिवतीर्थ येथे या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित एका सभेला संबोधित करणार. त्यामुळे ही सभा जी आहे विक्रोळी असेल किंवा उपनगर असेल किंवा मुंबईतील या सभा ज्या थोडे पुढे ढकलण्याचा निर्णय जो यांच्या दोन्ही नेत्यांमधून घेण्यात आला. त्यामुळे आजची सभा जी आहे रद्द करण्यात आली. उद्या ही शक्यता जी आहे उद्या हे दोन्ही बंधू एकत्रित उपनगरातील विक्रोळी या परिसरात सर्वच नागरिकांना संबोधित करतील आणि तिथून जे पहिली सभा सुरू आहे त्यानंतर या सभेची सांगता जी आहे ती ही शिवतीर्थ या ठिकाणी होईल. शिवतीर्थ या मैदानावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्रित एका मंचावरती येऊन या प्रचाराच्या सांगता ज्या ते करतील. त्यामुळे एकूण 2 ते 3 सभा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित घेण्यात असल्याची माहिती ते मिळत आहे. धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल.